राज्यातील तसेच परराज्यातील अनेक धर्मादाय संस्थांनी जमिनी खरेदी केल्या। मात्र यातील एका संस्थेने या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केल्याचं समोर आलं आणि ती संस्था शेतकरी नसल्यानं ती जमीन सरकार जमा करण्याचे आदेश शासनाने दिलेत। शासनाच्या या आदेशामुळे शिर्डीतील अनेकांचे धाबे दणाणलेत। शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात। येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंचतारांकित हॉटेलांबरोबर छोटी छोटी गेस्ट हाऊसही मोठ्या प्रमाणात आहेत। दिवसेंदिवस इथं जमिनीचे भाव गगनाला भिडत असल्यानं कधी काळी दुरून दिसणारा साई मंदिराचा कळस आता जवळ जाऊन दिसत नाही। अनेक ठिकाणून येणाऱ्या व्यावसायिकांबरोबर आता इथं धर्मदाय संस्थांनी आपले पाय या ठिकाणी चांगलेच रोवले आहेत। सुरुवातीला धर्मदाय संस्थेच्या नावाखाली स्वस्तात भूखंड खरेदी करायचा आणि नंतर या भूखंडाचा वापर व्यावसायिक कामासाठी करायचा हा प्रकार सर्रास सुरू आहे। काहींनी तर अशा प्रकारे मोठा भूखंड खरेदी करून मोठ्या मोठ्या बिल्डर्सला विकून लाखोचे कोट्याधीश झाल्याचे प्रकार ऐकण्यास मिळत आहेत। अशा प्रकारे आंध्र प्रदेशातील एका धर्मदाय संस्थेनं 7 वर्षांपूर्वी 17 लाख रुपयांना आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भक्तांच्या निवासस्थानासाठी शेतजमीन खरेदी केली होती। मात्र या संस्थेने जमिनीचा वापर वाणिज्य वापरासाठी सुरू केल्यानं मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन नियमाचा भंग केल्या कारणानं शासनाने या संस्थेची जमीन सरकार जमा करण्याचे आदेश मंडळ अधिकाऱ्यांनी दिले आहेत। ही जमीन ज्या संस्थेने घेतलेली ती संस्था शेतकरी नाही, त्याबाबत चौकशी करून मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमचे कलम 63 चा भंग झाल्यामुळे 84 क नुसार कारवाई करण्याचे पत्र दिले होते। त्यानुसार संबंधित जागेची चौकशी करण्यात आली व सदरची संस्था शेतकरी नाही आणि तरी सुद्धा तिने इथं शिर्डीमध्ये शेतजमीन घेतली असे निष्पन्न झाले। म्हणून सदरची जी जमीन आहे ती सरकार जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शासनाने सरकार जमा झालेल्या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत। मात्र संबंधित अधिकारी या कोट्यवधी किमतीच्या जमिनीची रखवाली कशी करतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे। शासनाने अशा संस्थांवर कारवाई करण्याचे जाहीर तर केलं आहे, मात्र ही कारवाई किती ठोसपणे चालते याकडे आता जनसामान्यांचं लक्ष लागलंय। सुनील दवंगेसह भक्ती ठाकूर, सहारा न्यूज ब्युरो, शिर्डी।